संजीव, आपलं खूप खूप स्वागत, अतिशय मनापासून स्वागत आपलं. महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय झाल्यानंतर काही एक तरुण आमदारांचा गट होता, सर्वपक्षीय आमदारांचा गट होता आणि मला अजूनही आठवतं की तुमच्या प्रश्नांसाठी तुम्ही तत्कालीन सरकारला धारेवर धरायचं. शेवटी आमदार, विरोधी पक्षातला आक्रमक आमदार, सत्तेतला मंत्री, हे सगळं तुम्ही अनुभवलं. भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता, देवेंद्रजींचा विश्वासू सहकारी, अशी तुमची देशाला ओळख आहे. मागे वळून पाहताना काय वाटतं? 2004ला मी पहिल्या वेळेस आमदार झालो तेव्हा देवेंद्रजी दुसरी टर्म होती आणि 2004 हे वर्ष या महाराष्ट्रातलं असं होतं की त्यावेळेस जे ओल्ड एजवाले आमदार असेल त्यापेक्षा नवीन फळी जी आहे, तरुण फळी ही मोठ्या प्रमाणात, जवळपास 68 आमदार हे बिलो 30 किंवा 35च्या दरम्यान त्याच्या आतमध्ये होते. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही यूथ फोरम तयार केला आणि यूथ फोरमच्या माध्यमातून सर्वपक्षीय आमदार एकत्रितपणे आम्ही काम करायचं आणि महाराष्ट्राला यूथ ज्याबद्दल, युवांबद्दल काय विषय आहेत, काय समस्या आहेत याची चर्चा करून आम्ही विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न. कारण त्यावेळेससुद्धा माननीय देवेंद्रजी हे आम्हाला मार्गदर्शन करायचे. आम्ही प्रत्येक आमचा महिन्यामध्ये जेव्हा कार्यक्रम असायचा किंवा आम्ही स्नेहभोजनाला जायचं त्यावेळेस देवेंद्रजी यायचे. मग आम्हाला अर्थसंकल्प समजून सांगणे किंवा विविध विषयावर मार्गदर्शन करणे, तेव्हापासून आम्ही देवेंद्रजीला ओळखतो. आणि 2004मधली जी टीम आहे ती सगळ्यात चिर तरुण टीम प्रथमच या विधानसभेत, आणि त्यातही जीन्स पॅन्ट वगैरे वगैरे असे पेहराव असलेले मुलं त्या विधानसभेत पाहिलेले आहेत, नवी पिढी. आणि तेव्हापासून तो पेहराव जो आहे, जो एक पारंपरिक पेहराव होता की झब्बा, पैजामा, टोपी वगैरे, तो बदलून एक नवीन विधानसभेमध्ये नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करताना असता पेहरावसुद्धा त्याच पद्धतीचा सुरू झाला. आणि आज आपण विधानसभेत पाहतो आहे की आजकाल ते जरा कालबाह्य झाला आणि आज सगळे शर्ट पॅन्ट वगैरे वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आज विधानसभेत सुरुवात तुम्ही केली. ते 2004मध्ये झाली. डॉक्टर संजय कुटे या माणसाने मागच्या काही वर्षामध्ये अथक परिश्रम करून आपल्या मतदारसंघात आणि विदर्भाकरता मोठ्या प्रमाणावरती निधी खेचून दिला. विरोधक म्हणतात तुम्ही देवेंद्रजींच्या जवळचे आहात किंवा काय संजय कुटेंकडे अशी जादू आहे की संजय कुटे हवं ते करून घेतात. कसं जमतंय? नाही बघा, मी राजकारणामध्ये माझं स्वतःचं इस्टॅब्लिशमेंट करून मी राजकारणात प्रवेश घेतला. मी राजकारणामध्ये यायच्यापूर्वी 3 वर्ष मुंबईमध्ये जनरल प्रॅक्टिस केली, क्लिनिक होतं माझं. परंतु वडिलांची इच्छा होती, घरातल्यांची इच्छा होती, कोणीतरी एक जळगावला असायला पाहिजे, कारण 4 भाऊ मी मुंबईमध्ये शिकायला होतो आणि मी प्रॅक्टिस करत होतो. त्यामुळे मी रिटर्न जळगावमध्ये गेलो आणि माझा पिंड जो आहे तो राजकारणाचा नाही, तो समाजकारणाचा आहे. आणि आईवडिलांची शिकवण ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्या शिकवणीवरच मी राजकारणात आलो. कारण वडिलांचं मला आजही एक स्टेटमेंट आठवतं, त्यांनी आमच्या कोरलेलं माझ्या मनावर की महत्त्वाकांक्षा जरूर ठेवा, पण ती राक्षसी महत्त्वाकांक्षा नको. क्या बात. हे माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवलेलं. आणि दुसरं वाक्य त्यांनी शिकवलेलं आयुष्यामध्ये की वास्तविकतेत जगणं शिका. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आपण जगायला पाहिजे. आणि आमच्या गरिबीच्या परिस्थितीतून आलेलं आमचं कुटुंब 2004मध्ये जेव्हा मी आमदार झालो त्यापूर्वी 1.5 वर्ष माझं राजकारण होतं. परंतु जेव्हा समाजकारणामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मी काम करायचं तेव्हा भारतीय जनता पार्टीनं चेहरा हेरला. आणि माननीय भाऊसाहेब फुंडकर असतील, त्यावेळेस माननीय गोपीनाथराव मुंडे असतील, विशेषतः प्रमोदजी महाजन असतील, या सगळ्यांनी गृह हे पकडलं की एक चांगला तरुण मुलगा आहे, डॉक्टर आहे, याला उभं केलं पाहिजे. त्यापूर्वी मतदारसंघाने 20-25 हजाराच्यावर भारतीय जनता पार्टी कधी गेली नाही. परंतु नवीन चेहरा आणि एक समाजकारणामध्ये काम करणारा मुलगा हे त्यामुळे त्यावेळेस मी क्लिक झालो. आणि 2004पासून आज जर आपण पाहिलं की मतदारसंघामध्ये आणि विदर्भामध्ये, विशेषतः मी विदर्भातही काम करतो, मतदारसंघ महाराष्ट्राचे विषय मी घेत असतो, परंतु मतदारसंघामध्ये मी जेव्हा या राजकारणात आलो, मी पैसे कमावण्यासाठी, आर्थिक सुबत्तेसाठी कधीच आलो नाही, कारण आईवडिलांची शिकवण नाही आहे. आणि त्यापूर्वीच मी इस्टॅब्लिश झालेलो होतो. करोडोची प्रॉपर्टी माझ्याजवळ त्या आमदार व्हायच्या पूर्वीच माझ्याजवळ विविध बिझनेसच्या माध्यमातून तयार होती. त्यामुळे मला याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून यायचं नव्हतं. माझं स्वप्न होतं की मी जर दवाखान्यामध्ये राहिलो असतो तर मी फक्त तेवढ्यापुरतंच एक फील्डमध्येच मी काम केलं असतं. माझं होतं की मला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे आणि काम करण्याची आवड होती प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि त्यासाठी आमदार किंवा लोकप्रतिनिधी
लेजिस्लेटिव्हमध्ये जाणे हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आज मला आनंद आहे की मी त्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना न्याय देऊ शकतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये माझा जो ठसा आहे किंवा ठसा म्हटल्यापेक्षा मला जे वाटतं माझं मत मांडू शकतो. आणि त्याचबरोबर जेव्हा मतदारसंघाचा मी अतिशय अविकसित मतदारसंघ जळगाव-जामोदमध्ये, म्हणजे साधा रस्ता पण नव्हता. म्हणून आजच्या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पिण्याचं पाणी असेल, पुन्हा नॅशनल हायवेज असतील, रेल्वे असेल, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मी पूर्ण करत आणलं. आणि आता पुढचं माझं व्हिजन हे औद्योगिक क्रांतीवर आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस भरपूर निधी आणि देवेंद्रजी जवळचं आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. परंतु देवेंद्रजींनी 2014 ते 19च्या मध्ये आणि आताही सुद्धा या 2 वर्षामध्ये भरपूर लक्ष मतदारसंघाकडे दिलं. प्रेम असल्यामुळे दिलं आणि त्यांचं सगळ्यांकडेच लक्ष असतं महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक मतदारसंघ विकसित करण्याची एक व्हिजन त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं माझं व्हिजन मिळत असल्यामुळे आमचं पट्टंसुद्धा. परंतु मला मागच्या याच्यामध्ये जर गेलं तर जेव्हा मी 10 वर्ष पहिले 2004 ते 14 विरोधी पक्षात होतो त्यावेळेसही मी, कारण मला काम करणे, माझ्या मतदारसंघात काय समस्या आहे सोडवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडायचो. शेवटी आत्मदहनापर्यंत इशारा देऊन त्या विरोधी पक्षात असतानाही 140 गाव पाणीपुरवठा योजना मी खेचून आणली होती. परंतु देवेंद्रचं सरकार आल्यानंतर मग मला निधीची कुठं कमतरता भासली नाही. आज मतदारसंघ एक चांगल्या सुस्थितीत आणलेला आहे. मग विदर्भामध्ये औद्योगिक विकास व्हावा, विदर्भामध्ये आता देवेंद्रजींच्या माध्यमातून एक मोठा मेगा रिचार्जचा 80,000 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही करतो आहे. इंडस्ट्रीयल झोन वाढावेत, मतदारसंघात एवढा विदर्भातही वाढावेत, मेट्रोचं जाळं अमरावतीपर्यंत यावं, अमरावतीपासून शेगावपर्यंत यावं, खामगाव शेगाव रेल्वे व्हावी, अकोटपासून जी खांडव्यापर्यंत जी जळगाव मतदारसंघातून जावी, हे सगळे विदर्भाचं व्हिजन घेऊन एक विदर्भ जो अविकसित होता खऱ्या अर्थानं 2014 ते 2019मध्ये माननीय मुख्यमंत्री तेव्हा असताना देवेंद्रजींनी ज्या प्रकारे विदर्भावर लक्ष दिलं, आज विदर्भ एक चांगल्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतो आहे. संजू भाऊ, भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता अशी तुमची ओळख आहेच, पण आत्ताच्या या निवडणुकांना सामोरं जात असताना अनेक आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं का? त्याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही असा चहूकडूनच आरोप होतो. त्या पार्श्वभूमीवरती काय मांडणी आहे विदर्भामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याची? हे बघा, लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही निवडणुका वेगळ्या विचार होतात आणि वेगळ्या असतात. लोकसभेचा आणि विधानसभेचा संबंध जास्त येत नाही. लोकसभेमध्ये आपण पाहिलं की फेक नेरेटिव्हच्या माध्यमातून संविधान, आरक्षण असे काहीतरी विषय काढून जनमानसामध्ये, आदिवासी, दलित या समाजांमध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न हा लेफ्टिस्ट विचाराचे जे लोक आहेत, ज्याचा प्रभाव आता काँग्रेसवर सुद्धा आणि राहुलजीवर सुद्धा आहे, त्या लेफ्टिस्ट विचारांमधून एक प्रकारे त्यांनी पर्क्युलेट सगळा मेसेज खालपर्यंत केले. त्याचा फटका निश्चितपणे विदर्भातही बसला आणि महाराष्ट्रातही बसला. परंतु आजची परिस्थिती या 2.5 वर्षात ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाचे सरकार चाललेलं आहे आणि हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही. मी पूर्वी पाहिलेलं आहे. काय दिलं आम्हाला असा प्रश्न केला जातो, काय दिलं सरकारनं? सरकारने काय दिलं नाही हे विचारा. मला एक विचार आहे की हे दिलं की नाही दिलं. एक असा विषय नाही की ज्या विषयाला स्पर्श या 2.5 वर्षामध्ये झाला नाही. तुम्ही शेतकऱ्यांचं जर विषय कराल, कारण विदर्भामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत, काय दिलं विदर्भाला? तर आज विदर्भामध्ये जो मेगा रिचार्ज प्रोजेक्ट होतो आहे, पूर्ण प्रोजेक्ट हा 80,000 कोटीचा आहे. त्याचा DPR झाला, राज्यपालांची परमिशन झाली, आता केंद्राची परमिशन झाली आणि येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये ते टेंडर प्रोसेसवर जाते आहे. तो प्रकल्प जेव्हा 4-5 वर्षात होईल तेव्हा विदर्भातलं एकही गाव हे बगर सिंचनाचं राहणार नाही. म्हणजे सिंचनाची क्रांती विदर्भामध्ये होती. आज जिगाव प्रकल्प माझ्या मतदारसंघात आहे. माननीय देवेंद्रजीने 6,000 कोटी रुपये 2 वर्षामध्ये दिले. आज तो प्रकल्प आम्ही पिढ्यानपिढ्या कोणत्या पिढीमध्ये होईल आम्हाला माहिती नव्हतं, मी आमदार असतानासुद्धा. पण तो या 2.5 वर्षामध्ये आणि मागच्या 5 वर्षामध्ये देवेंद्रकडे ज्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं, आज तो प्रकल्प 3 वर्षात आमच्या पहिल्या टप्प्याचं पाणी एवढं दृष्टिक्षेपात येतो आहे. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात विदर्भासाठी सिंचनाच्या माध्यमातून असो, शेतकऱ्यांना मदत असो, आता सोयाबीन कापतचं पहा, आपण तात्काळ अनुदान 10,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी देऊन टाकलं. जिथं जिथं शेतकऱ्यांना अडचण येईल तिथं या 2.5 वर्षामध्ये मदत केल्या गेली. त्याचप्रमाणे आपण जर योजना बघितल्या, लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना आहे.
आणि ही याचा अर्थकारण हे यांना समजतच नाही आहे. काँग्रेस आजही आता काय अर्थकारण आहे? हे बघा की या योजनेच्या मागचे चिंतन काय आहे. हे 46,000 कोटी रुपये दरवर्षी आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जाणार. हे 46,000 कोटी रुपये ज्या महिलांना किंवा ज्या आमच्या बहिणींना मिळणार त्या कोणा सर्वसामान्य आहेत. त्या तर काही ऑनलाईन शॉपिंग करत नाहीत, त्या मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करत नाहीत. त्या शॉपिंग कुठं करणार आहेत? सामान्य बाजारपेठ. सामान्य बाजारपेठ म्हणजे खेड्यापाड्यातले दुकानदार, छोटे मोठे व्यावसायिक, तालुक्याच्या स्तरापर्यंत याच ठिकाणी ते शॉपिंग करणार आहेत. म्हणजे हा 46,000 कोटी रुपये जाणार कुठे आहेत? ग्रामीण बाजारपेठ. ग्रामीण बाजारपेठेमध्ये शहरातल्या छोट्या छोट्या दुकानदाराकडे जाणार आहे. म्हणजेच लाडके भाऊ जे आमचे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा अर्थकारण त्यांचं मजबूत होईल. म्हणून दोनकडून फायदा आहे. एकीकडे लाडक्या बहिणी सक्षम होतील आणि दुसरीकडे छोटे व्यावसायिक जे आहेत ते सुद्धा स्ट्रॉंग होणार आहेत. अशा चिंतन करून या योजना काढलेल्या आहेत. आणि आज मी दुर्दैव आहे की काँग्रेस आता पुन्हा कोर्टामध्ये परवा गेली की योजना बंद करावी म्हणून. म्हणजे हे मला समजतच नाही. एकीकडे पवारसाहेब म्हणतात की योजना चांगली आहे, एकीकडे काँग्रेस म्हणते की योजना बंद करून कोर्ट कचऱ्या करते. तर मला वाटतं यांचं राजकारण जे आहे आणि मला त्याहीपेक्षा वाटतं की ह्या ज्या आमच्या 2,20,00,000 बहिणींना आम्ही मदत करतो आहे त्या निश्चितपणे या येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या काँग्रेस आणि त्यांना महाविकास आघाडीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या भागामध्ये 2 महत्त्वाचे पीक आहेत, ते म्हणजे कापूस आणि सोयाबीन. दोन्हीच्या बाबतीमध्ये सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? हे बघा, कापूस आणि सोयाबीन आमच्याकडे महत्त्वाचे पीक आहे. तसं माझ्या मतदारसंघात तर संत्रा मोठ्या प्रमाणात, संत्र्यावरचा प्रक्रिया उद्योगसुद्धा आपल्या मतदारसंघात आमच्या मंजूर झाला. त्याचं याचं टेंडर चालू आहे. पण तो कापूस आणि सोयाबीन हे आमच्या विदर्भामधलं मुख्य पीक आहे. मग जेव्हा सोयाबीनचे 1 वर्ष भाव वाढले तेव्हा आंतरराष्ट्रीय आपण जेव्हा गॅट करारामध्ये गेलो तेव्हापासून आंतरराष्ट्रीय याच्यावर सगळे भावांची उलाढाल होते. तरी हमीभाव आपण मोदी सरकारने हमीभाव हळूहळू वाढवत नेले. पण तुमच्या सरकारमध्ये भाव वाढवा ही आग्रही मागणी तुमची देखील होती. आमची होती ना, पण आम्ही अवास्तव मागणी कधीच केली नाही. आम्ही 6,000पर्यंत भाव भेटला पाहिजे ही आमची सोयाबीनची मागणी होती. 7,000पर्यंत कपाशीला भाव भेटला आमची वास्तविक मागणी. आता शेतकरी खुश आहे. परंतु आता बघा की जेव्हा मागच्या वर्षी कमी भाव झाले त्यामुळे सरकारने भावांतर योजना आणली आणि 5,000 हेक्टरी अनुदान सोयाबीन आणि कापसाला दिलं. आजची परिस्थिती आहे की सोयाबीनचे आता भाव वाढत आहेत, तरी पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाहीत. तरी आता सोयाबीनचे आपण 1950 रुपये हमी भाव म्हणजे 5,000 आहे जवळपास. आपण आता सोयाबीनचे केंद्र ऑक्टोबरमध्ये उघडतो आहे. कापसाचे केंद्र कापसाचं आपण MSC 7,150 आहे यावरते. आणि आज आम्ही जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशाचा किंवा महाराष्ट्राचा किंवा आंतरराष्ट्रीय विचार करतो तेव्हा कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन आंतरराष्ट्रीय कमी आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण शक्यता किंवा शाश्वती आहे की यावर्षी शेतकऱ्यांना चांगले भाव मिळतील. जो महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या जातीय संघर्षांनी परिस्थिती अशांत आहे आणि हे मान्य केलं पाहिजे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं घडवून आणण्याचा वेग जो आहे तो जरा जास्त आहे असं स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. या सगळ्या आंदोलनांनी ग्रामीण महाराष्ट्र घुसळून निघालेलं आहे. हे फक्त सरकारला, विशेषतः मराठा आंदोलन, देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याकरता कुणीतरी मराठा बांधवांचा वापर करून घेते असं वाटतं का? हे बघा, मी आरक्षण हा 20 वर्षामध्ये अतिशय जवळून पाहिलेला विषय. मी OBC वर्गामध्ये मोडतो विदर्भामध्ये, पण आरक्षण, कारण मी OBCचा मंत्री पण होतो, त्यामुळे आरक्षणाचे विषय मी फार संवेदनशीलतेने हाताळलेले किंवा पाहिलेले आहेत. मला एक आठवतं की जेव्हा हे सरकार बदली झालं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झालेत, त्यावेळेस जेव्हा पहिल्या 5 दिवसामध्ये जो निर्णय देवेंद्रजीनं घेतला तेव्हा OBC आरक्षण गेलेलं होतं. या महाविकास आघाडीने OBC आरक्षण गमावलेलं होतं. पहिल्याच दिवशी सरकार बनताबळ दोघांचं पहिला मीटिंग जर घेतली तर OBC आरक्षण रिइस्टेट करण्यासाठी, आणि 15 दिवसामध्ये OBCचं आरक्षण त्यांनी कोर्टामध्ये रिइस्टेट करून आणलं. अतिशय संवेदनशील नेते हे माननीय देवेंद्रजी या सगळ्या सामाजिक विषयांमध्ये आहेत. म्हणून मी त्यांना जेव्हा OBCचा मंत्री होतो तेव्हा समाजकारणामधला एक सगळ्यात घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना ओळखतो आणि मी त्याबद्दल बोललोही होतो. महाराष्ट्रामधली ही जी परिस्थिती आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. राजकारणाच्या आणि सत्ताकारण आपल्या हातात यावं म्हणून समाजाला वेठीस धरणारे महाविकास आघाडीतले नेते आणि काही तत्सम लोक आहेत की सत्तेतले हपापलेले लोक महाराष्ट्रातील जातीजातीमध्ये भांडणं लावून
आपली पोळी कशी शेकता येईल याचा प्रयत्न करतायत. मी मराठा आरक्षणही जवळून पाहिलेलं आहे. मराठा आरक्षण आजचा विषय नाही आहे. माननीय अण्णासाहेब पाटील यांनी त्यासाठी आत्महत्या केली होती गोळी मारून. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? आदरणीय पवारसाहेब होते. दिलं नाही त्यावेळेस आरक्षण. जेव्हा मराठ्यांचा समावेश आरक्षणात करायला पाहिजे होता तेव्हा केला नाही. एकूण मंडल आयोगाच्या वेळेस तसंच ठेवलं मराठा आरक्षण. आणि माननीय पवारसाहेब असतील, माननीय सुप्रियाताई असतील, या लोकांचे तुम्ही स्टेटमेंट पहा भूतकाळातले, की मराठ्यांना आरक्षणाची गरजच नाही. हे उघड स्टेटमेंट आहे त्यांचे, ऑन रेकॉर्ड आहेत. आणि म्हणून मराठा आरक्षणाला ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजीनं 2014पासून संवेदनशीलतेनं घेतलं आणि खूप अभ्यासपूर्वक ते आरक्षण 10% SC-BCचं आरक्षण दिलं. हायकोर्टापर्यंत आम्ही टिकवलं. परंतु जेव्हा सरकार बदललं आणि महाविकास आघाडीत माननीय उद्धवजीच्या नेतृत्वात सरकार आलं, त्यानंतर हे कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा चॅलेंज झालं, तिथं यांनी वकील व्यवस्थित नेमले नाही, फीडबॅक व्यवस्थित दिला नाही आणि आपण ज्या पद्धतीनं बाजू मांडली पाहिजे होती ती मांडली नाही आणि मराठा आरक्षण तेव्हा रद्द झालं. पण महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता असल्यामुळे, पुरोगामी असल्यामुळे निश्चितपणे जनता ही चांगलाच विचार याही वेळेस करेल. संजीव, ओबीसीचे मंत्री तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहात. ओबीसींच्या करता काय नेमकं मोदी सरकारनं आणि महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं केलं? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ओबीसींच्या सुद्धा भावना भडकावण्याचं काम काही घटकांकडनं केलं जाते. ओबीसींच्या करता महत्त्वाचे डिसिजन्स काय तुम्ही मंत्री असताना आताही आणि मोदी सरकारनं देखील काय? मी सर्वात म्हणतो की हे जे सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आहे, जेव्हा 2014 ते 19च्या मध्ये असेल किंवा या 2.5 वर्षातलं असेल किंवा मोदीजींचा 10 वर्षाचा असेल, ज्याप्रमाणे ओबीसींच्या बाबतीमध्ये अतिशय मोठे निर्णय या कार्यकाळात झाले ते 60 वर्षात झाले नाही. सगळ्यात पहिले मोदीजींनी निर्णय घेतला की मागासवर्गीय आयोग जो ओबीसींचा केंद्रामध्ये, त्याला कायद्यानं त्याला हे नव्हतं, मान्यता नव्हती, परंतु त्याला कायद्यानं मान्यता देऊन ते स्टॅट्युटरी बॉडी बनवली. सगळ्यात पहिले ओबीसी आयोग बनवला आणि त्याला दर्जा दिला. त्यानंतर कारण त्या माध्यमातूनच आता ओबीसीचे प्रश्न देशातले सोडवले जातात, कारण त्यांना बॉडी मिळालेली, आता स्टॅट्युटरी बॉडी मिळाली. त्यानंतर मला आठवते की मागच्या काळामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ओबीसींचा कोटा राष्ट्रीय याच्यामध्ये हा 27% होता, पण तो कधीच दिला गेला नाही. जेव्हा आम्ही हे देवेंद्रजींना आम्ही हे मोदीजींच्या लक्षात आणलं, तो निर्णय त्यांनी तात्काळ घेतला आणि मेडिकलमध्ये पूर्ण देशभर ओबीसीचा कोटा लागू केला. कारण ओबीसीचा त्यांना समज आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये या देशामधलं पहिलं ओबीसी मंत्रालय जर झालं असेल तर ते या महाराष्ट्रात झालं. जेव्हा आम्ही मागणी केली तेव्हा माननीय देवेंद्रजींनी त्याला तात्काळ होकार दिला आणि आज महाराष्ट्रामध्ये देशातलं पहिलं ओबीसी मंत्रालय चालू आहे. त्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजना, मला आठवते की मी जेव्हा ओबीसी मंत्री असताना जेव्हा सारथी, बार्टी ह्या बाकीच्या संस्था होत्या, तर ओबीसीच्या मुलांच्या शिक्षणाच्या उत्थानासाठी जेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या संस्था आहेत ओबीसीसाठी संस्था, मी देवेंद्रचा विषय सांगितला का रात्री की आपल्या ओबीसीसाठी नाही आहे, त्यांनी एका मिनिटात ओबीसी संस्था बनवून 1 महिन्यात करून दाखवून. 1 महिन्यामध्ये महाज्योतीची, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने मी संस्था बनवली, रजिस्टर केली, सगळं केलं, त्याचं कामकाज चालू केलं आणि महाज्योती आज महाराष्ट्रामध्ये ओबीसींना शैक्षणिक शाळेत असेल, परदेशी शिष्यवृत्ती, विविध याच्यामध्ये आज महाज्योती मदत करते आहे. मोठा ब्रँड आहे, मोठा ब्रँड आज महाज्योतीचा झालेला आहे. आणि ओबीसीचं आरक्षण असेल, रिइस्टेट करणं असेल, सगळ्या प्रकारच्या ओबीसीच्या सवलती असतील, शिष्यवृत्ती. आता बघा तुम्ही, आत्ता मोठा एक निर्णय घेतला की मेडिकल आणि इंजिनिअरिंग याच्यामध्ये क्रीमी लेअर जी होती 8 लाखाची ती वाढवली, ती आता नाही, ती बाजूला केली. आता आर्थिक उत्पन्न नाही तर आता तशीच ॲडमिशन सगळ्यांना मिळणार. त्यामुळे ओबीसींच्या मुलांचा मोठ्या प्रमाणात त्याच्यातही फायदा झाला. म्हणून ओबीसींना केंद्रबिंदू ठेवून अनेक मोठे निर्णय महाराष्ट्र शासनाने, मोदीजींच्या शासनाने घेतलेले आहेत. म्हणून ओबीसीच नव्हे तर मी मराठाही सांगितलं ना की मराठाबद्दलही 10% आत्ताही आरक्षण आपण टिकवतो आहे. मागच्या वेळेस देवेंद्रजींना हायकोर्टापर्यंत टिकवलं. SC-BC हे आरक्षण आज आपलं जे चालू आहे ते आज आपण ज्या नोकऱ्या आपल्या नोकर भरती चालू आहे त्यामध्ये सगळ्यामध्ये लागू आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, जेव्हा मागच्या वेळेस SC-BC आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र आपल्या उद्धवजींच्या कार्यकाळात गेलं त्यावेळेस 4,500 पदांची भरती झाली होती. ते अधीनस्थ पदं करून, अधिसंख्य पदं करून त्या 4,500 मुलांना आपण नोकरीत घेतलेला आहे. म्हणून प्रत्येक समाजाचा निर्णय, समाजातला न्याय देण्याचा निर्णय प्रत्येक घटकाला
हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातच तेवढी धमक. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात सत्तेमधले जे बदल झाले त्या सगळ्याच्या पाठीमागे घडवणाऱ्यांपैकी आपण एक होता ते उघड गुपित आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप दिवस असं वाटत होतं हे का आपण केलं, कशासाठी केलं. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगाल कार्यकर्त्यांना, हे का ऑपरेशन करावं लागलं? एक बघा की ह्या घडामोडी घडण्यामुळे मी एक पार्ट होतो, परंतु हे सगळं जे आहे हे फक्त मला जेवढं सांगण्यात आलं मी तेवढं करत गेलो. बाकी आदरणीय देवेंद्रजी आहेत, आदरणीय अमितजी, आदरणीय मोदीजी या नेत्यांची योजना होती. त्या योजनेला जिथं जिथं माझी आवश्यकता किंवा मला पाठवलं गेलं तेवढंच माझं काम आहे. यातलं काही मी सूत्रधार वगैरे नाही आहे, एवढा मोठा कार्यकर्ता मी नाही, एक छोटा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. जे पार्टीनं आपल्याला काम दिलं तेवढं चोखपणे करायचं आणि मोकळं राहायचं असा माझा स्वभाव आहे. परंतु एक बघा की हे ऑपरेशन एवढ्यासाठी करावं लागलं. 2019मध्ये युतीमध्ये भाजप सेनेची युती होती. युतीमध्ये जनतेने जो कौल दिला होता तो स्पष्ट कौल जो आहे तो युतीला दिला होता आणि त्यातही माननीय देवेंद्रजीच्या चेहऱ्याला पसंती देऊन लोकांनी कौल दिलेला होता की ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून. आणि 165च्या वर दोन्ही मिळून सीट आलेल्या होत्या. परंतु आत्मघातानं म्हणा की विश्वासघातानं म्हणा, ज्या पद्धतीने माननीय उद्धवजींनी धोका दिला आणि ज्या पद्धतीने माननीय शरद पवार साहेबांनी चाल खेळली आणि महाराष्ट्राचं वाटोळं पुढच्या भविष्यकाळात करण्याचं ठरवलं, त्यामुळं जनतेसोबत एक प्रकारे मोठा विश्वासघात हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आणि त्यामध्ये उद्धवजी बळी पडले आणि ते विश्वासघातास पात्र ठरले. आणि म्हणून ती चीड, ती खंत आणि तो राग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं होता. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असा आहे की तो रस्त्यावर किंवा बोलण्यातून हा राग बाहेर आणत नाही, तो कामातून आणते. आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्तासुद्धा सर्वसामान्यकरता कामाला लागला. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढचं सरकार हे भारतीय जनता पार्टीचंच आणायचं या इराद्यानं पुढे लागला होता. परंतु ज्या पद्धतीनं माननीय उद्धवजींच्या नेतृत्वामधलं असलेलं सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत, आमदारांसोबत, कार्यकर्त्यांसोबत ज्या पद्धतीनं छळवादाची भूमिका त्यांनी मांडली होती, अतिशय अहंकारामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक शत्रू म्हणून की आपले शत्रू या पद्धतीनं जी वागणूक महाराष्ट्रात देण्यात आली, ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे दाखल कर, जेलामध्ये टाक, कारवाया कर आणि आमदारांचं भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही आमदाराचं काम करू नये अशा स्ट्रिक्ट इंटिमेशन सगळ्या मंत्र्यांना होत्या. म्हणजे दुश्मन म्हणून ते समजायला लागले की जे राजकारणामध्ये यापूर्वी महाराष्ट्रात कधीच झालं नाही. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचं सरकार जरी असलं तरी चांगल्या भावनेनं एक दुसऱ्याला सपोर्ट करून महाराष्ट्र हा पुरोगामी असल्यामुळे चांगल्या कल्चर्ड आणि सुसंस्कृत महाराष्ट्र हा चालू असायचा. परंतु या महाविकास आघाडीचं जेव्हा शासन स्थापन झालं तेव्हा एक बदला घेण्याचं काम आणि बदलेच्या भावनेमधून भारतीय जनता पार्टीच्या खालच्या कार्यकर्त्यापासून तर माननीय देवेंद्रजीपर्यंत, म्हणजे देवेंद्रजीला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅनसुद्धा त्यांनी तयार करून ठेवला. असं गलिच्छ राजकारण केल्यामुळे ती चीड आमच्या सगळ्या आमदारांमध्ये तर होतीच. आणि म्हणून आम्ही पाहत होतो. आणि एक बघायला लक्षात घ्या की शिवसेनेचे जे आमदार होते की जे भारतीय जनता पार्टीच्या सोबत युतीमध्ये येऊन निवडून आलेले होते, त्यामुळे त्यांची भावना होती की हे झालं ते योग्य झालं नाही. आणि त्यामुळे शिवसेनेमधल्या आमदारांची तीच भावना होती की हे योग्य नाही आहे. म्हणून ते आमच्याशी बोलायचे आणि या बोलण्यामधून सगळ्यांची भूमिका समजायला लागली. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्याचं नेतृत्व केलं. त्या आमदारांच्या रोषाचं, निराशेचं किंवा त्यांच्या आत नसलेल्या आगेचं, जे शिवसेनेचे आमदार होते त्यांचं नेतृत्व शिंदे साहेबांनी केलं. आणि मग आमचं बोलणं चालायचं, देवेंद्रजीवर बोलायचे की हे योग्य झालं नाही, आपण जनतेसोबत प्रताडणा केली आहे, जनतेसोबत विश्वासघात केलेला आहे आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आणि माननीय एकनाथराव शिंदेने हा धाडसी निर्णय घेतला की ज्या हिंदुत्वाच्या याच्यावर लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे, त्या हिंदुत्वाच्यावर भाजप सेनेची युतीमध्ये निवडून आलेलं आहे, तीच सरकार पुन्हा यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला. केंद्रातल्या आणि राज्यातल्या भारतीय जनता पार्टीने संमती दिली आणि हे परिवर्तन आम्ही घडवून आणलं.
संजू, अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये आपण का हे सगळं करावं लागलं, का आपण इतर पक्षांना सोबत घेतलं, याचं विस्तृत वर्णन तुम्ही केलं आणि ते अतिशय खरं आहे. मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये माझा हा सत्तांतराचा प्रश्न विचारण्याचाही एक उद्देश होता. तो म्हणजे हे सगळं सामान्यांना कळावं, पुन्हा एकदा ते रिकॉल व्हावं. मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती. निवडणुकीच्या तोंडावरती त्याची कशी आठवण करून द्यायला मतदारांना? हे बघा की त्या 2.5 वर्षामध्ये मी सांगितलं की अतिशय छळवाद. मी एक छोटं उदाहरण देईल की माझ्या मतदारसंघातले 3 सिंचनाचे प्रकल्प जयंत पाटील साहेबांनी त्याला सुप्रमा देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पाठवल्या. 2 वर्षापर्यंत ती फाईल धूळ खात पडली, पण मुख्यमंत्र्यांनी त्याला सुप्रमा देण्यासाठी कॅबिनेटमध्ये घेतली नाही. मी बऱ्याच वेळेस सभागृहामध्ये त्यावर रागावलो, चिडलो, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु ठरलेलं धोरण होतं की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही आमदाराचं काम करायचंच नाही. अशा पद्धतीने एक रचना होती. त्यामध्ये कामं होत नव्हते आणि विशेषतः शिवसेनेचे आमदार ते अनरेस्ट होता त्यांची कामं. कारण मुख्यमंत्र्याला भेटायला जायचं, मुख्यमंत्री त्यांना भेटत नव्हते. मुख्यमंत्री त्यांनी काय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या दोघांमध्ये गफलत झाली त्यांच्याकडून. पक्षप्रमुख हे वेगळं असतं, मुख्यमंत्री हा वेगळं पद असतं. त्या दोघांनी एकत्र सरमिसळ झाल्यामुळे त्यांची जी स्टाईल होती वागण्याची, 2-2 तास 5-5 तास कोणातरी बसून ठेवायचं, उभं ठेवायचं आणि आपण घरात आरामशीर बसायचं, म्हणजे आपण खूप मोठे नेते दाखवायचं. त्यामुळे चिडचिड ही शिवसेनेमध्ये सुद्धा होती. म्हणून त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय अनरेस्ट हा सगळ्या शिवसेनेमध्ये आणि बाकीच्या पक्षामध्ये होता. आणि तो अनरेस्ट जो होता त्यातही सर्वसामान्य जनतेची कामं होत नव्हती. शेतकऱ्यांना मी तर आज दावा करतो की 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना फुटी कवडीसुद्धा धरून मारली नाही. कोणत्या शेतकऱ्यांचं कोणते अनुदान दिलं नाही, कोणते हे दिले नाही, बाकीच्या योजना रखडल्या. देवेंद्रजीनं ज्या पद्धतीने जलयुक्त शिवार एकामागून एक चांगल्या योजना महाराष्ट्राला दिल्या, त्या सगळ्या योजनांनी बंद करून टाकल्या. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनतासुद्धा अतिशय नाराज होती. आणि त्याचाच परिपाक होता की हे सत्तांतर झालं. आणि सत्तांतरानंतर या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं सरकार घोडदौड करत आहे, फास्ट काम करते आहे, आज सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाच्या, डेव्हलपमेंटच्या, सामाजिक रचनेमधल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन आज महाराष्ट्र गतिमानतेने या महाराष्ट्राचा विकास करते. आणि त्याला पाठबळ जे आहे हे केंद्र सरकारचं असल्यामुळे आज आणि एक बघा ना, त्या 2.5 वर्षामध्ये यांना लाज वाटायची, कारण यांनी धोका केलेला होता भारतीय जनता पार्टीसोबत. त्यामुळे मोदीजींना किंवा केंद्र सरकार कडे जाऊन आपण महाराष्ट्रातली योजना, त्यासाठी पैसे आणणे, काही आपण निधी मिळवणे, यांना लाज वाटायचे, जातच नव्हते. आणि त्यामुळे केंद्राचा निधीसुद्धा यांनी ब्लॉक करून टाकला. कारण कोण जाईल तिथं हात पसरवायला, ही एक भूमिका, अहंकाराची भूमिका या राज्यकर्त्यांनी घेतलेली होती. पण केंद्राचा जर सपोर्ट असला तर काय होऊ शकते हे 2.5 वर्षात आपल्याला बघायला मिळालं. क्या बात आहे. संजू, यू आर अ डॉक्टर, मेडिकल प्रॅक्टिशनर होता तुम्ही काही काळ. तुमच्या मतदारसंघामध्ये वैद्यकीय विषयामध्ये तुम्ही खूप मोठमोठी कामं करता आणि आजचाच तुमचा एक पराक्रम आहे, एका रात्रीत मेडिकल कॉलेज तुमच्या मतदारसंघात तुम्ही घेऊन गेलात. तुमचं त्याकरता अतिशय मनापासून अभिनंदन. पण या सरकारच्या काळामध्ये एक टेक्निकल बॅकग्राऊंड असलेला विद्यार्थी मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून कसं विवेचन कराल की IIT पासून ते ITI पर्यंत, इंजिनिअरिंगपासून OBCच्या कोट्यामधल्या प्रवेशापासून पॅरामेडिकल कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची फी, टेक्निकल एज्युकेशन या विषयामध्ये किती मोठं काम या सरकारनं 2.5 वर्षात केलं? हे बघा, या 2.5 वर्षात न भूतो न भविष्य तिचं काम झालेलं आहे. जर आपण टेक्निकल या फील्डमध्ये बघितलं, मेडिकल कॉलेजची संख्या आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज, 10 नवीन मेडिकल कॉलेज या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने मान्य केले. त्यातले आता काही चालू झाले, 1-2 बुलढाणा वगैरे आमचा तर पुढच्या वर्षी चालू होते आहे. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सुद्धा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये मंजुरात मिळाली, ज्या माध्यमातून MBBSच्या जागा आता मोठ्या प्रमाणात वाढल्या. मोदीजीने OBCचा निर्णय घेऊन एक देशभर आता OBCच्या जागा वाढवल्या. टेक्निकल फील्डमध्ये आपण जर बघाल तर महाराष्ट्रामध्ये टेक्निकल फील्डमध्ये तुम्ही सगळ्यात एक बघा, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग आणि तत्सम कोर्सेस यापेक्षा आता महत्त्व ITIला आलेलं आहे. कारण या जगामध्ये जर प्रभुत्व निर्माण करायचं असेल तर आपल्याकडे पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात, यंग पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे.
आणि त्यामुळे ते स्किल्ड त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. आणि ते स्किल्ड देण्याचं काम, स्किल्ड डिपार्टमेंट हे सेंट्रल गव्हर्नमेंटने वेगळं तयार केलं आणि महाराष्ट्राने स्किल डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट वेगळं केलं. त्याचे मंत्री आपले लोढा साहेब आहेत. आणि त्या माध्यमातून ITI त्यामध्ये घेऊन आज स्किल्डच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस तयार करून आज जगामध्ये आपण आता बघितलं, जर्मनीमध्ये आपण 10,000 मुलं आता त्यांना जर्मन लँग्वेज शिकून खूप मोठा त्यांना वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण पाठवतो आहे. आणि म्हणून टेक्निकल बेस आणि ITच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करून टेक्नॉलॉजी आणून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत आता टेक्नॉलॉजी पोचलेली आहे. आणि त्या माध्यमातून सुशिक्षित जो वर्ग आहे मुलांचा, तो निश्चितपणे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज विकासाचे नवीन नवीन दिशा हे पाहतो आहे. आणि एक जर आपण बघितलं की आता मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग आणि टेक्निकल जे 12वी नंतर जे कोर्सेस आहेत, त्यासाठी मुलींचं शिक्षण मोफत करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला. आणि मोफत शिक्षण केल्यामुळे आज मुलींना 12वी नंतर टेक्निकल असो, मेडिकल असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे मुलींमध्ये सुद्धा चैतन्याची आणि आनंदाची भावना आहे. आणि मुलांनासुद्धा 50% OBCंना त्यामध्ये सवलत आहे, SCला आहे, STला आहे. पुन्हा मराठ्यांनासुद्धा आपण शिष्यवृत्ती 50% देतो. म्हणून 50%मध्ये यांनासुद्धा, मुलांनासुद्धा आता एज्युकेशन, टेक्निकल आणि हायर एज्युकेशन मिळते आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या याच्यामध्ये आता बघा, आजच काल आपल्या माननीय पंतप्रधानांनी कॅबिनेटमध्ये मराठीला अभिजात जो आहे तो दर्जा प्राप्त करून दिला. त्याचं पुढचं पाऊल जर आपण बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण सुरुवात केलेली आहे, त्यावर काम करणं सुरुवात केली आहे. मग मेडिकल असेल, टेक्निकल, हे सुद्धा आता मराठीमध्ये कोर्सेस काढून आपल्या भाषेमध्ये ते कोर्सेस शिकवण्याचा आता महाराष्ट्रात चालू होईल. आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे देशभर कोणत्याही कॉलेजमधील, कोणत्याही इन्स्टिट्यूटमधून मराठी विषय घेता येईल, शिकवता येईल किंवा तो त्यांना तिथे इंट्रोड्यूस करता येईल. म्हणून मराठीची ताकद आता देशामध्ये वाढणार आहे. संजू भाऊ, 8,500 रुपये खटाखट काँग्रेस आणि राहुल गांधी महिलांना देणार होते. मात्र तुमच्या सरकारनं तुम्ही लाडकी बहीण योजना जी सुरू केली, यशस्वीपणे राबवली, त्याला काँग्रेस विरोध करते. तिसऱ्या चौथ्यांदा काँग्रेसचं कोणीतरी आता कोर्टामध्ये गेलेलं आहे. ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा नेता म्हणून या असूयेबद्दल, या पोटदुखीबद्दल काय वाटतं तुम्हाला? काँग्रेस आणि हे महाविकास आघाडीत दुटप्पी धोरण आहे. जेव्हा तुम्ही खटाखट द्यायचे 8,500 रुपये महिना आम्ही देऊ, तेव्हा तुम्हाला पैसा तर लागणारच होता. तेव्हा तिजोरीवर भार पडणार नव्हता का? तेव्हा तुम्हाला समजलं नाही का घोषणा करताना? आज आपण ज्या लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये महिना देतात, आज वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतो. आर्थिक शिस्त बिघडली, तिजोरीवर भार पडणार, पगार देता येणार नाही, वगैरे वगैरे. मग तुम्ही 8,500ची जेव्हा घोषणा केली त्यावेळेस तुम्हाला समजलं नाही की आपण 8,500 रुपये मग आता काय, हेच कारण तेव्हाही सांगता आले असते. पण आम्ही त्यावेळेसही बोललो नाही. ते खटाखटवाले होते. आम्ही फटाफट शासन येतावर म्हणजे फटाफट योजना घोषित केली. 3 महिन्याच्या आज जमा झाले, 4थ्या आणि 5व्या महिन्याच्या आम्ही जमा करतो आहे. आणि पुढच्या 7 महिन्यांची तरतूदसुद्धा अर्थसंकल्पामध्ये या शासनानं करून ठेवलेली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडलीच नाही. यांनी किती कोर्टात जाऊ द्या, किती हे करू द्या, आता खंडपीठात गेले, उच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयात गेले, परंतु कुठेही त्यांचं स्टँड टिकणार नाही. आणि त्यामुळे ही योजना चालू राहील. आणि फटाफट समजा आमच्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये सक्षम करण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आणि ती चालू राहणार. डॉक्टर संजय कुटे, आपण ग्रामीण विदर्भाचं प्रतिनिधित्व करता, OBC मंत्री तुम्ही राहिलेला आहात महाराष्ट्रामध्ये. एक ज्येष्ठ नेता आणि त्यांचे सहकारी या महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमध्ये फूट पाडण्याचं, विष घालवण्याचं काम करतायत असं आपल्याला वाटतं का? मराठा OBC असेल, इतर जातीजातींमध्ये असेल, अशी भांडणं लावून निवडणुका त्यांना जिंकता येतील असा त्यांचा समज आहे. त्याला काय उत्तर आहे आपलं? त्यांचा हा गैरसमज आहे. कारण महाराष्ट्र हा सुशिक्षित लोकांना, सुज्ञ लोकांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये जातीचे कितीही बीज रोवल्या गेले तरी आजची युवा पिढी जी आहे ती टेक्नोसेवी युवा पिढी आहे. ते आज काही तुमच्या याच्यावर राहत नाही. ती आता फक्त काही महाराष्ट्रात गावातला विचार करत नाही, ती देशाचा विचार करते, जगाचा विचार करते. जगात काय घडामोडी चालू आहे, देशात काय घडामोडी चालू आहे. आज एका मोबाईलच्या याच्यामध्ये टेक्नोसेवी असल्यामुळे पिढी प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं वॉच असते. त्यामुळे जातीच्या याच्यामध्ये तरुण पिढी अटकणारी पिढी नाही आहे. आणि तरीही महाविकास आघाडीचे नेते
जातीमध्ये भांडणं लावून कधी क्लिअर स्टँड घेणार नाहीत. आम्ही त्यांना जेव्हा विचारतो आहे की मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं का, तुम्ही लेखी द्या, तुम्ही सांगा की आरक्षण द्यावं, नाही तर नाही सांगा, पण तू स्टँडच घ्यायचं नाही आणि हे सगळ्यांना लढवत ठेवायचं. या पद्धतीचं राजकारण त्याला असं वाटते की मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, हा समाज आमच्या मागेल, तो समाज आमच्या मागेल, परंतु भारतीय जनता पार्टीनं कधीच जातीचं राजकारण केलं नाही. आणि त्यामुळे आज जे मोदीजींनी 14 पासून ज्या पद्धतीनं जातीवाद या देशातला मोडून काढला आणि एक चांगल्या प्रकारचं सकारात्मक डेव्हलपमेंटचं राजकारण सुरू केलं, त्याप्रमाणेच महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आणि त्यामुळे तरुण पिढीला आम्हाला पूर्ण मला खात्री आहे की युवा पिढी निश्चितपणे जातीच्या या बंधनातून बाहेर निघून एक चांगल्या प्रकारचं शासन आणि चांगले राज्यकर्ते महाराष्ट्राला आमच्या स्वरूपामध्ये देणार, हे निर्विवाद सत्य आहे. एक उच्च शिक्षित तरुण राजकारणी म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत जे ध्रुवीकरण केलं जाईल त्या ध्रुवीकरणाला विकासाचं उत्तर आम्ही देणार असं तुमचे नेते देवेंद्र फडणवीसजी म्हणतात. शिवाय महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वोट जिहाद राबवण्यात आला असा भारतीय जनता पार्टीकडनं आरोप केला जातो. तुमची विदर्भामधली ताकद घटली आहे असं वारंवार माध्यमामधनं चर्चेलं जातं. संजू भाऊ, हे सगळं पाहत असताना येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कार्यकर्त्यांना काय सांगाल? तुमचा आत्मविश्वास काय आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे विदर्भ आणि महाराष्ट्र जिंकण्याचा प्लॅन काय आहे? हे बघा, देवेंद्रजीनं वोट जिहाद का म्हटलं? लोकसभेमध्ये आम्ही पाहत होतो, आम्ही मुस्लिम विरोधी नाही आहे. आम्ही कोणाचं लांगुल चालू नाही करत नाही, कोणाला विरोधही करत नाही. जे या भारताचे नागरिक आहेत त्यांना या भारताचा सगळ्या याच्यामध्ये अधिकार आहे, हक्कसुद्धा आहे. पण तू ज्या पद्धतीनं फक्त मोदीजींना टार्गेट करून मोदीजींना हटवायचं आणि वन साइडेड, आणि आम्ही पाहायचो मस्जिदमध्ये इकडे तिकडे मीटिंग घेतल्या सगळ्यांना आणि मोदीजींना हराना यही एक विषय लेके उन्होंने किए. तर हे दुर्दैव आहे देशाचं. मुस्लिमांनी याचा सुद्धा विचार करायला हवा की या पद्धतीनं जर त्यांचे वरचे नेते किंवा काही लोक त्यांना षड्यंत्राच्या माध्यमातून तर त्यांना फसवत असतील, अशा प्रकारचं राजकारण किंवा अशा प्रकारचा विचार करण्यास प्रवृत्त जर करत असतील, तर मग दोन धर्मांमध्ये किंवा लोकांमध्ये हे वाद किंवा हा विसंवाद राहणार आहे. आणि म्हणून हा विसंवाद राहू नये म्हणून मुस्लिमांनी सुद्धा पुढे येऊन या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे, करायला पाहिजे होता आणि भविष्यात केला पाहिजे, जेणेकरून भारतामध्ये भारतीय म्हणून आपण राहिलो पाहिजे आणि देशाच्या विकासामध्ये मोदीजींच्या सोबत आपण चाललो पाहिजे. हा विचार मुस्लिमांनी सुद्धा करणे आवश्यक आहे. आणि म्हणून तो वोट जिहाद आता होऊ नये आणि त्या पद्धतीचा होऊ नये म्हणून देवेंद्रजीने आपलं स्वच्छ मत मांडलं, त्यामध्ये काही हे नाही आहे. आणि दुसरा राहिला की कार्यकर्ते कुठे आमचा मॉरल आमच्या कार्यकर्त्यांचा डिस्टर्ब झालेला नाही. आम्हाला माहिती आहे सेवा हाच आमचा धर्म आहे आणि प्रजा आमची राजा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं ते ध्येय धोरण आहे, जो अंत्योदय आम्हाला शिकवलेला आहे, शेवटचा माणसाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये परिवर्तन करणे, त्यासाठी भारतीय जनता पार्टीने जनसंघ निर्माण झाला. त्यामुळे आमचं ध्येय ठरलेलं आहे, आम्हाला सत्ता असो का नसो, गोरगरीब लोकांची सेवा करण्याचं आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं ध्येय भारतीय जनता पार्टीचं, ते आम्ही सातत्यानं करत राहतो. कधी अप होते, कधी डाऊन होते, याची आम्ही काळजी करत नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विचाराने प्रेरित असलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही उपदेश सांगणे, मार्गदर्शन करणं मला योग्य वाटत नाही. मला मार्गदर्शन करणारे असंख्य करोडो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत, विचाराने प्रेरित असलेले, ध्येयानं प्रेरित कार्यकर्ते आहेत आणि तीच आमची शिदोरी आहे. त्यांच्याच भरोशावर या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन, जे चांगलं परिवर्तन जे आम्ही केलेलं 2.5 वर्षापूर्वी, ते कायम राहणार असा माझा ठाम विश्वास आहे. काही प्रश्नांची आता मला थोडक्यात उत्तरं हवी आहेत. संजय कुटे डॉक्टर आहेत, येत्या निवडणुकीमध्ये विदर्भातल्या विजयाचं ऑपरेशन तुम्ही कसं करणार? विजयाचं ऑपरेशन कसं करणार? 100% आम्हाला विजय मिळणारच आहे. गोरगरीब, दीनदलित, दुःखी, कष्टी, शेतकरी, शेतमजूर हा जो वर्ग आहे, मिडल क्लास असेल, अप्पर क्लास असेल, हा जो वर्ग आहे, यांना सगळ्या प्रकारच्या समस्यांना सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा या 2.5 वर्षात आम्ही केलेला आहे. त्यामुळे सगळे वर्ग जे आहेत हे निश्चितपणे त्या भावना जाणतील आणि त्यामुळे आम्हाला वेगळं ऑपरेशन करायचं कामच नाही आहे. जनताच ऑपरेशन करणार आहे महाविकास आघाडीचं आणि महायुतीला त्या ऑपरेशन थिएटरमध्ये न नेता महाविकास आघाडीला थिएटरमध्ये ICUमध्ये ठेवणार आहे आणि आम्ही छानपैकी त्यांची काळजी ते ICUत असताना घेणार आहोत. हीच जबाबदारी त्यांच्याकडे ICUत राहण्याची
आणि त्या ICUमध्ये त्यांना दुरुस्त करण्याची जबाबदारी महायुतीकडेच राहणार आहे. संजू भाऊ, खोटं नरेटिव्ह विरोधकांकडून अतिशय ताकदीनं पसरवलं जातं. बदलापूरची घटना असेल किंवा इतर काही घटना असतील. आता नुकतंच चंद्रपूरमध्ये राहुल गांधी विचार मंचाचा अध्यक्ष आणि काँग्रेसच्या युवक शहराध्यक्षानं एका मुलीवरती बलात्कार केला. शेवटी जनता रस्त्यावरती उतरली, पण विरोधी पक्षनेते, स्थानिक काँग्रेसचे नेते त्याला वाचवण्यामध्ये मशगूल होते. एकीकडे विरोधक बदलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नसताना किंवा महायुतीचा काही संबंध नसताना त्याच्यामध्ये सरकारला ओढत होते. मात्र आपण विदर्भातलेच नेते आहात, आपण या अतिशय संवेदनशील विषयात कुठेही राजकारण केलं नाही, आरोपीला काँग्रेस वाचवत होती. या सगळ्या घटनेकडे कसं पाहतात? हे बघा, 2019 नंतर या महाराष्ट्रातलं राजकारण आणि या महाराष्ट्रातलं राजकारणाची दिशाही बदलली. जेव्हापासून माननीय उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये जनादेशाचा अपमान झाला, त्याला माननीय पवारसाहेब, माननीय नाना पटोले, काँग्रेस यांनी जेव्हा साथ दिली, तेव्हापासून गलिच्छ आणि खालच्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. ते यापूर्वी आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. एक प्रगल्भ राजकारण आणि चांगलं राजकारण या महाराष्ट्रामध्ये होतं. पण 2019च्या यांच्या प्रतापामुळे पण विरोधक म्हणतात तुम्ही जबाबदार आहात, त्याला भाजप आम्ही जबाबदार आहे. जबाबदार असू शकत नाही. त्याचं कारण आहे की जनादेश तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मिळाला होता. तुम्ही हे गलिच्छ राजकारण जर केलं नसतं तर चांगल्या प्रकारे युतीचं सरकार चाललं असतं. आणि त्याच पद्धतीचे जे संस्कार आहेत, संस्कृती आहे, ती पूर्वापार असलेली तीच चालू राहिली असती. तुम्ही ती डिस्टर्ब केली आणि त्यानंतर सूड भावनेतून ज्या पद्धतीनं तुम्ही राजकारण सुरू केलं आणि आजही सुद्धा एक गलिच्छ राजकारण आपण करतो आहे महाराष्ट्रामध्ये. आम्ही कधीच विचार करत नाही की जो बलात्कारी असेल, जो मुलींना छेडत असेल, काही विनयभंग असेल, तो कोणत्या पक्षाचा आहे हे कधीच पाहायचं नसतं. तो थर्ड क्लास माणूस आहे, तो एक प्रकारचा नराधम आहे आणि त्याकडे त्याच नजरेनं सगळ्यांनी बघायचं. त्याला पक्षीय कोणातून बघणे हे अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्रात. आणि ते परंपरा ही काँग्रेस आणि या महाविकास आघाडीने चालू केली. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कुठं कोणी थोडंसंही दिसलं काय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची लिंक आहे असं करून एक त्याला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. परंतु जे या पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक असतात हे कोणत्या पक्षाशी नाही तर हे स्वतःच गलिच्छ लोक असतात. त्यामुळे हे पक्ष वगैरे हे घ्यायला पाहिजे नाही, म्हणून आम्ही कधीच या प्रकारचं गलिच्छ राजकारण करत नाही. परंतु नाईलाजानं हे गलिच्छ राजकारण करून महाराष्ट्र नाचवत आहेत आणि महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहेत, हे असं मला म्हणावंसं वाटतं. संजय कुटेजी, आपण अतिशय दिलखुलासपणे आमच्याशी गप्पा मारल्यात, अनेक अशा गोष्टी आम्हाला सांगितल्यात की ज्या खरोखरच अतिशय इंटरेस्टिंग आहेत. विकासाचं विजन असलेला आपल्यासारखा नेता विदर्भाला लाभला आहे. आपण येत्या काळात देखील अशाच पद्धतीनं विदर्भाची, महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करावीत. आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.